नमस्कार सगळ्यांना. रामकृष्ण हरी. काल दुपारी मग ज्योतिबाचं दर्शन घ्यायला स्टँड जवळच मग नात म्हणली चला म्हटल्यावर गेले. तिला पण काय काय घ्यायचं होतं ना, खरेदी करायची, रबर, हेअरबँड. आज आहे गजानन महाराजांचा प्रकट दिन. मग मी आज तुम्हाला गजानन महाराजांचं भजन म्हणून दाखवणार आहे. खूप छान आणि खूप सुंदर आहे. काशी गेले मथुरा गेले गेले द्वारका, काशी गेले मथुरा गेले गेले द्वारका, ऐसा संत नाही गजानना सारखा, ऐसा संत नाही गजानना सारिका. पहिल्याच पायरीला घालते मी सडा, पहिल्याच पायरीला घालते मी सडा, गजानन बाबांच्या प्रसादाला पेडा, गजानन बाबांच्या प्रसादाला पेडा. काशी गेले मथुरा गेले गेले द्वारका, काशी गेले मथुरा गेले गेले द्वारका, ऐसा संत नाही गजानना सारखा, ऐसा संत नाही गजानना सारखा. दुसऱ्याच पायरीला घालते मी पाट, दुसऱ्याच पायरीला घालते मी पाट, गजानन बाबांची पाहते मी वाट, गजानन बाबांची पाहते मी वाट. काशी गेले मथुरा गेले गेले द्वारका, काशी गेले मथुरा गेले गेले द्वारका, ऐसा संत नाही गजानना सारखा, ऐसा संत नाही गजानना सारखा. तिसऱ्याच पायरीला ठेवते मी पाणी, तिसऱ्याच पायरीला ठेवते मी पाणी, गजानन बाबांची मंजुळ वाणी, गजानन बाबांची मंजुळ वाणी. काशी गेले मथुरा गेले गेले द्वारका, काशी गेले मथुरा गेले गेले द्वारका, ऐसा संत नाही गजानना सारखा, ऐसा संत नाही गजानना सारखा. चौथ्याच पायरीला वाहते मी फूल, चौथ्याच पायरीला वाहते मी फूल, गजानन बाबांची पताका हो लाल, गजानन बाबांची पताका हो लाल. काशी गेले मथुरा गेले गेले द्वारका, काशी गेले मथुरा गेले गेले द्वारका, ऐसा संत नाही गजानना सारिखा, ऐसा संत नाही गजानना सारिखा. पाचव्याच पायरीला घालते मी शेला, पाचव्याच पायरीला घालते मी शेला, गजानन बाबांनी आशीर्वाद दिला, गजानन बाबांनी आशीर्वाद दिला. काशी गेले मथुरा गेले गेले द्वारका, काशी गेले मथुरा गेले गेले द्वारका, ऐसा संत नाही गजानना सारिखा, ऐसा संत नाही गजानना सारखा, ऐसा संत नाही गजानना सारखा, ऐसा संत नाही गजानना सारखा. गजानन महाराज की जय. गण गण गणात बोते. अनंत कोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक शेगावी निवासी समर्थ सद्गुरु गजानन महाराज की जय. गण गण गणात बोते. मग नंतर देवाला जाऊन आल्यानंतर ज्योतिबाला गच्चीवर लहान मुलांना आमच्यात खेळायला घेऊन गेले होते. मी सगळ्यांना, राजला, सानू सगळे खेळत होते. आणि सूर्य मावळायला इतकं म्हणजे दृश्य खूपच छान वाटतं. पक्ष्यांचा तर इतके मोठे मोठे थवे येतात ना, खूप छान वाटतं. आणि ऊन नसल्यामुळं मुलं पण खेळतात आणि त्यांना जरा खेळायला पण पाहिजे ना, शाळा आणि शिकवणे ह्याच्यातच वेळ जातो. त्यामुळे संध्याकाळी मी नेहतेच थोडं खेळायला. सूर्य मावळायला लागलाय. गच्चीवर रोज फिरायला येतो ह्यावेळेस संध्याकाळी. छान वाटतं खरं राऊंड मारायला. रामफळ श्वेतातलं
शेतातल्या झाडाचं रामफळ इतकं छान आणि इतकं गोड आहे. हे बघा मी खाते आता. खूप छान आहे आणि गोड पण आहे. आपल्या शेतातली झाडं लावली म्हणजे किती फळं मिळतात बघा. मग आता चिक्कूचं एक लावायचंय आणि अजून आंब्याची लावले. चिक्कूचं एक लावलं तरी भरपूर होतंय. असं गोड रामफळ